नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे लर्न विथ समीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण बघणार आहोत HTML सिरीजमधला दुसरा व्हिडिओ. ॲमेझॉनवरती प्रोडक्ट कसे दिसतात. इथे बघा, मोटोरोला, विवो, पोको, रेडमी यासारखे खूप सारे प्रोडक्ट आपण स्क्रीनवरती बघतोय. या सगळ्या प्रोडक्ट एक लिस्ट आहे आणि या लिस्ट HTMLमध्ये कसे प्रेझेंट करायचे तेच आज आपण शिकणार आहोत. HTMLमध्ये 3 प्रकारचे लिस्ट असतात. ऑन ऑर्डर लिस्ट, त्यालाच म्हणतात बुलेट पॉईंट. सेकंड असतं ऑर्डर लिस्ट, त्याला म्हणतात नंबर्ड. आणि थर्ड असतं डिस्क्रिप्शन लिस्ट, त्याला म्हणतात टर्म्स अँड डेफिनेशनच्या फॉर्ममध्ये राहतं. तर चला आता आपण डिटेल्समध्ये बघूया. चला तर आता आपण HTMLचं बेसिक स्ट्रक्चर लिहून, हे सर्व मी आधीच्या पार्टमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक ॲड केली आहे, तर तिथे जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता. ठीक आहे. तर आता आपण बघूयात H4 अनऑर्डर लिस्ट. अनऑर्डर लिस्टमध्ये अनऑर्डर्ड लिस्ट, त्यासाठी आधी आपण असं करून घेऊया की प्रोजेक्ट रन करू. तर त्यासाठी मी यूज करते लाईव्ह सर्व्हर, ओपन विथ लाईव्ह सर्व्हर. जर तुम्हाला लाईव्ह सर्व्हर इन्स्टॉल करायचं असेल तर तुम्ही इथे एक्सटेन्शनला जाऊन एक्सटेन्शनमधून लाईव्ह सर्व्हर इन्स्टॉल करू शकता. ओके. तर मी इथे सध्या लाईव्ह सर्व्हर ओपन करते. तर तुम्ही इथे बघू शकता अनऑर्डर लिस्ट H4 टॅग यूज केले. तर आता आपण बघूयात अनऑर्डर लिस्टसाठी UL टॅग यूज करतात. UL टॅग म्हणजे अनऑर्डर लिस्ट, आणि त्यामध्ये आपल्याला लिस्ट दाखवायची आहे. त्यासाठी आपण यूज करणार LI टॅग. तर LI टॅगमध्ये जर तुम्ही बघत असाल तर मी LI टॅग लिहिले इथे बुलेट आलं आहे. तर म्हणूनच मी आधी म्हणाली होती की अनऑर्डर लिस्ट म्हणजे बुलेट. तर आपण इथे काय करूयात, आता आपण अनऑर्डर लिस्टमध्ये म्हणजे मोबाईलचे नाव आपण फॉर एक्झाम्पल घेऊया, कारण की आपण रेफर घेतलं आहे ॲमेझॉनचं. तर आपण आता काय करूया, पहिले मोबाईलला नाव देऊया आयफोन. ही आपली आता एक लिस्ट बनणार. ठीक आहे. तर लिस्टमध्ये दुसरा मोबाईल टाकूयात सॅमसंग. त्यानंतर LI लिस्टमध्ये ओप्पो. नंतर लिस्ट बनवूमध्ये MI. तर हे झालेत आपले अनऑर्डर लिस्ट. बघू शकता. ठीक आहे. याला अनऑर्डर लिस्ट का म्हणतात त्यासाठी आपण जाऊयात ॲमेझॉनवरती. ॲमेझॉनवरती जर तुम्ही बघू शकता तर रँडम फोन इथे प्रेझेंट केले आहेत, रिप्रेझेंट केले आहेत. तर ते का बरं, तर अनऑर्डर लिस्टमध्ये ऑर्डर महत्त्वाची नसते. कोणताही प्रोडक्ट पहिला किंवा दुसरा असू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आता आपण परत वेबसाईटवर जाऊया. आता बघूयात आपण लिस्टमधला सेकंड पार्ट. त्यासाठी ते आहे ऑर्डर लिस्ट. ऑर्डर लिस्टमध्ये मी जसं आधी सांगितले, ऑर्डर लिस्टमध्ये त्यासाठी यूज करतात OL टॅग, ऑर्डर लिस्ट आतमध्ये लिहितात LI टॅग फॉर लिस्ट. LI टॅगमध्ये आपण लिस्ट दाखवतो. तर तुम्ही जर इथे बघू शकला, जसं मी LI टाकलं तसं इथे आलं नंबर, म्हणजेच ऑर्डर लिस्ट झाली नंबरसाठी प्रेझेंट होतं. याला इंडेक्स मीन्स नंबरिंग असतं प्रत्येक लिस्टला. ऑन ऑर्डरमध्ये बुलेट होतं, ऑर्डरमध्ये नंबर आहे, हे लक्षात ठेवा. आणि आता आपण देऊयात ऑर्डरमध्ये कसं राहतं, एक प्रोसेस मेंटेन केली जाते. जसं आपण ॲमेझॉनवरती बघितलं की आधी आपण कोणताही प्रोडक्ट आपल्याला बघायचा असेल, घ्यायचं असेल, त्यासाठी आपण आधी सर्च करतो. नंतर तो प्रोडक्टवर जातो, ती क्लिक करतो, डिटेल्स बघतो. आपल्याला जर नंतर घ्यायचं असेल ॲड टू कार्ट करतो, बाय करतो. ही एक प्रोसेस आहे, म्हणजे ही एक ऑर्डर मेंटेन करतो. तसंच आपल्याला ऑर्डर लिस्टमध्ये पण करावं लागतं. यामध्ये ऑर्डर महत्त्वाची असते. तर त्यासाठी आपण काय केलं, समजा सर्च केलं फर्स्ट, त्यानंतर आपण प्रोडक्ट डिटेल्स बघितल्या, त्यानंतर आपण ॲड टू कार्ट केला प्रोडक्ट, शेवटी आपण बाय केलं. ओके. जर तुम्ही इथे बघू शकता की इथे आले नंबर, प्रत्येक फील्डला एक नंबर झाला, असाइन झाला. ठीक आहे. आता जर तुम्हाला इथे नंबर नसेल, आता जर तुम्हाला इथे नंबरिंग नको तर किंवा तुम्हाला लेटर हवं आहे,
रोमन नंबर हवा आहे, तर त्यासाठी तुम्ही आता इथे काय करू शकता, तर त्यासाठी यूज होता टाईप. त्यासाठी यूज होतं टाईप. तर टाईपमध्ये काय करायचं, लेटर द्यायचं ए. इथे दोन्हीही चालतं, कॅपिटल ए पण चालतं आणि स्मॉल ए पण चालतं. जर कॅपिटल लिहिलं तर तुम्ही इथे बघू शकता कॅपिटल ए मध्ये आले. इथे जर स्मॉल लेटर लिहिलं ते इथे स्मॉल लेटरमध्ये नंबरिंग आली. ओके, त्याचप्रमाणे रोमन मोठ्या लिहिलं, कॅपिटलमध्ये लिहिले, स्मॉलमध्ये. ओके, हे झालं आपली ऑर्डर लिस्ट. त्यानंतर थर्ड लिस्ट आहे आपली डिस्क्रिप्शन. डिस्क्रिप्शन लिस्ट जर तुम्हाला लक्षात येत असेल, हे टॅग लक्षात ठेवायला फारच सोपे आहे. डिस्क्रिप्शन लिस्ट DL. काय करायचं, DL मध्ये काय सांगितलं होतं मी की टेक्स्ट राहणार, म्हणजे टायटल राहणार आणि त्याची डेफिनेशन राहणार. तर काय राहतं, डेफिनेशन टर्म राहणार आणि डेफिनेशनची डिस्क्रिप्शन. त्यासाठी आपण काय लिहिलं, DT आणि DD म्हणजे डेफिनेशन. ठीक आहे, तर DT मध्ये काय लिहिणार, त्याची टर्म HTML. ओके, HTML आणि नंतर लिहिणार त्याचे डेफिनेशन. काय लिहू शकतो, हायपर मार्कअप लँग्वेज. ठीक आहे, याचप्रमाणे अजून आपण एक लिस्ट लिहू शकतो, बघू शकता. त्यानंतर आपण परत एक DL करू तयार. काय द्यायला लागेल आपल्याला, DT. काय द्यायला लागेल आपल्याला, DT टॅग मध्ये आपण लिहूया GS. काय असतं, ते तुम्ही बघू शकता. आता बघूयात आपण टेबल. ठीक आहे, टेबलसाठी आपण आधी समजून घेऊया. आपण एखाद्या कोणत्याही प्रोडक्टवरती क्लिक केलं ॲमेझॉनवरती, तर आपल्याला इथे बऱ्याचशा गोष्टी आपण इथे बघू शकतो. ते ॲडिशनल डिटेल्स, हा इथे जो डेटा पूर्ण दिसतो हा टेबल फॉर्ममध्ये आहे. हेच आता आपल्याला बनवायचं आहे. तुम्ही विचार केला असेल ना, तर HTML मध्ये हा टेबल कसा करायचा, त्याचा कोड काय लिहायचं, तर तेच आता आपण करूया. ठीक आहे, ते तुम्ही बघू शकता. ऑपरेटिंग सिस्टम, रॅम, प्रोसेसर, सर्व गोष्टी त्याच आता आपण आपल्या कोडमध्ये करूया. ओके, स्टार्ट. फर्स्ट टॅग येते टेबलमध्ये, टेबल. खूप इझी आहे समजायला. आपण आता आपण जोही टेबलसाठी कोड लिहिणार तो लिहिणार आहे या दोन टॅगमध्ये. तर त्यातलं फर्स्ट येतं TR. तुम्ही या टेबलमध्ये बघू शकता की जे उभे दिसतात त्याला कॉलम्स म्हणतात, आडवे आहेत त्याला रोज म्हणतात, या पोर्शनला एक सेल म्हणतात. हा एक सेल झाला, हा एक सेल झाला. ओके, तर आपण आता तसंच करूया. आपल्याला रो दाखवायचे आहे, तर त्यासाठी आपण TR टॅग यूज करतो. TR मध्ये तसं इथे हेडिंग राहतं. ठीक आहे, तर त्यासाठी आपल्याला हेडिंग काय द्यायला लागेल, त्याच्यासाठी आपण TH यूज करायचं. हेडिंग म्हणजे TH टॅग. ठीक आहे, आपण आपल्या प्रोजेक्टवर जाऊया. तर त्यासाठी आपण काय TH मध्ये काय काय दाखवू शकतो, आपल्याला आता प्रोडक्ट दाखवायचे आहे. प्रोडक्ट दाखवू का दाखवू, प्रोडक्टची प्राइस, प्रोडक्ट प्राइस, प्रोडक्ट रेटिंग. तुम्ही इथे बघू शकता एक आपली रो क्रिएट झाली. ओके, नाईस. आता आपण करूया, या खाली आता आपल्याला प्रोडक्ट दाखवायचे. त्यासाठी आपल्याला काय तयार करायला लागेल, एक रो आणखी. तर त्या रोमध्ये काय दाखवायचे, त्याच्या व्हॅल्यूज दाखवायच्या, प्रोडक्टची व्हॅल्यू दाखवायची. त्याच्यासाठी आपण यूज करतो TD टॅग.
ईडी म्हणजे इथे आता आपण एक एक सेल दाखवूया. ईडी फर्स्ट ईडी काय होतं आपला प्रोडक्ट म्हणजे काय झालं आपला आयफोन. नंतर काय आहे आपली प्राइस. आयफोनची प्राइस काय आहे मला कमेंटमध्ये सांगा. करेक्ट व्हॅल्यू आहे का तुम्ही मला कळवा सांगा. नंतर आपण त्याला रेटिंग देऊया 5 स्टार. ओके, ही झाली आहे आपली एक रो. तुम्ही बघू शकता इथे हे बघा, प्राइस खाली प्राइस, रेटिंग खाली रेटिंग. ठीक आहे, आता आणखीन आपण एक रो तयार करूया. त्यामध्ये ईडी, त्यामध्ये देऊ प्रोडक्टचं नाव ओप्पोची प्राइस, रेटिंग. ओके, हे झालं आपल्या प्रोडक्ट लिस्ट टेबलमध्ये आपण दाखवले. आता आपल्याला जर इथे तुम्ही बघत असाल तर इथे तुम्हाला बॉर्डर नाही दिसत, तर आपण त्यासाठी काय करूया, टेबल टॅगमध्ये जाऊ आणि एक बॉर्डर इक्वल टू 1. तुम्ही बघू शकता आता तुम्हाला प्रॉपर टेबल दिसत असेल. एका खाली एक प्रोडक्ट खाली प्रोडक्ट, प्राइस खाली प्राइस आणि रेटिंगकडे रेट. काय करूयात, मी जसं तुम्हाला म्हटलं की याला सेल म्हणतात, तर आपण काय करू, सेल पॅडिंग पण देऊ. सेल व्हॅल्यू देऊया 10. बघू शकता सेल पॅडिंग म्हणजे काय होतं की या कंटेंट पासून हा आयटम किती दूर आहे, म्हणजे याला पॅडिंग आली. पॅडिंग, मार्जिन हे सर्व HTMLचा पार्ट आहे. आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये या सर्व गोष्टी बघूच, पण सध्या इथे तुम्ही लक्षात ठेवू शकता. नंतर येते सेल स्पेसिंग, व्हॅल्यू देऊया 5. बघा डिफरन्स आता किती व्यवस्थित नीटनेटकं दिसतंय. इथे आपण याची व्हॅल्यू पण कमी करू शकतो. तुम्ही डिफरन्स बघा, तुम्ही ट्राय करा, तुम्ही बघा, तुम्ही लर्न करा. आपण काय काय बघितलं, आपण टायटलला नाव दिलं, ते इथे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. शॉपिंग लिस्ट टेबलमध्ये टायटलचं नाव दिसतं. नंतर आपण अनऑर्डर लिस्ट बघितले. अनऑर्डर लिस्टला बुलेट पॉईंट असतात, त्याला फिक्स ऑर्डर नसते. नंतर ऑर्डर लिस्ट बघितल्या. डिफॉल्ट ऑर्डर लिस्टमध्ये नंबरिंग असतं 1 2 3 4, ते आपण टाईप यूज करून चेंज करू शकतो. लेटर जर आपण तिथे लेटर टाईप लेटर दिलं तर इथे ABCD येतं. रोमन नंबर दिला तर इथे रोमन नंबर येतो. ओके, थर्डला हे डिस्क्रिप्शन लिस्टमध्ये टर्म्स आणि डेफिनेशन या 2 पार्ट असतात. टर्म्स झाली आपली HTML आणि HTMLची डेफिनेशन झाली ही. इथे आपण काही एडिट लिहू शकतो. जावास्क्रिप्ट. त्यानंतर आपण बघितला टेबलसाठी आपण मेन टॅग, ओपनिंग टॅग आणि क्लोजिंग टॅग आहे टेबल. त्यामध्ये आपल्याला रो क्रिएट करायचे आहेत, त्यासाठी TR यूज करतो. नंतर आपल्याला हेडिंग द्यायचे असतात, त्याच्यासाठी आपण TH यूज करतो. आणि नंतर जर आपल्याला त्याचे सेल्स दाखवायचे असेल त्यासाठी व्हॅल्यू डिस्प्ले करायचे आहे, त्यासाठी आपण TD यूज करतो. आणि आपण त्याला सेल पॅडिंग देऊ शकतो, सेल स्पेसिंग देता येतं, बॉर्डर देता येतं टेबलला. हे आज आपण सर्व बघितलं. आता तुम्ही HTMLमध्ये वेबसाईटचं स्ट्रक्चर बनवू शकता, लिस्ट बनवू शकता, टेबल बनवू शकता, रिअल वेबसाईट सारखा आपण कंटेंट दाखवू शकतो. तर बाकी CSS आणि जावास्क्रिप्ट बाकी जे वर्किंगमध्ये येतं ते छान दिसण्यासाठी, सेम असं स्ट्रक्चर दिसण्यासाठी आपण यूज करतो CSS. आणि ॲक्शन काही व्हाव्या, त्यावर क्लिक व्हावं, बटन क्लिक व्हावं, त्यासाठी यूज होतो जावास्क्रिप्ट. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कमेंट करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात HTML फॉर्म, इनपुट फील्ड, बटन आणि फॉर्म सबमिशन. तोपर्यंत कोड करत राहा, प्रॅक्टिस करत राहा, लिस्ट आणि टेबल बनवत राहा. धन्यवाद, नमस्कार.